आज भारतीय जनता पार्टी नवीन कल्याण मंडळामध्ये हा दाखले वाटपाचा कार्यक्रम आत्ताच उद्घाटन झालं। याचं महत्त्व हे की दरवर्षी 10वी 12वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना डोमेसाइल असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा अजून कुठले दाखले असतील याची गरज पडते आणि एकदम एवढ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागल्यानंतर तहसीलदारला याची खूप प्रचंड गर्दी असते। भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारिणीने जेव्हा हा निर्णय घेतला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण खाली पोहोचलो पाहिजे, 100 बूथचं एक मंडळ झालं पाहिजे, तर कल्याण पश्चिमचं 3 मंडळ झाली आणि या तिन्ही मंडळामध्ये हे कार्यक्रम लागलेले आहेत। आज हा इकडे लागलाय, काल अमितजी डाकरज यांच्या जुन्या कल्याण मंडळामध्ये हा कार्यक्रम लागलेला। याचा फायदा हाच आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो गेलो पाहिजे। एक कॉमन कार्यक्रम लागला तर तिथपर्यंत सगळे लोक पोहोचू शकत नाहीत। आज 3 ठिकाणी हा कार्यक्रम लागल्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो। याच्यासाठी पहिले तर भारतीय जनता पार्टी आणि इतर जे या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत या सर्वांचे कार्यकर्त्यांचे अभिनंदन, कारण की अशा कार्यक्रमामुळे आपण जे सामाजिक जीवनामध्ये लोकांसाठी आपण काम करत असतो तर तिथपर्यंत पोहोचण्याची आपल्याला या अशा माध्यमातून मदत मिळते। आणि माझे सहकारी व आताच नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नीलजी काटे यांचंही मी अभिनंदन करतो, कारण की त्यांनी हा कार्यक्रम इकडे आज आयोजित केला आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून नरेंद्र पवार साहेब असतील, आमचे सर्वांचेच नेते आहेत ते, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काली जुन्या कल्याणमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला, आज नवीन कल्याणमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि इथे उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी आज इकडे आले आणि या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिसाद दिला। याकरिता मी सर्वांचे आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि कल्याण तहसीलदार यांच्या माध्यमातून आम्ही कल्याण नवीन मंडळ भाजप या मंडळामध्ये वास्तव्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाइल हे दाखल्यांचं शिबिर आम्ही आज आयोजित केलेलं आहे। आपण काही दिवसापूर्वी 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागले आणि त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, कारण आपण बघत असतो की तहसीलदार कार्यालयात किंवा त्यांना बराच वेळ लाईनीमध्ये राहून आणि बरेच एका दिवसात उत्पन्नाचे दाखले हे ज्यांना ते गरजेचे आहेत ते भेटत नाहीत। आज आम्ही आमचे मार्गदर्शक नरेंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष नंदूजी परब साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मंडळांमध्ये म्हणजे नरेंद्र पवार साहेब हे सर्व मंडळांमध्ये या शिबिराचं आयोजन करत आहेत। त्याचाच हा एक भाग आहे। नवीन कल्याण मंडळामध्ये आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मी सर्वांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्व युवांना एकच विनंती करतो की एक सकाळी आपलं 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे दाखले वाटपचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा उपयोग घ्यावा। थोडक्यात मी हेच सांगेन की आमचे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांच्यासाठी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी जी आम्हाला प्रेरणा दिली आहे त्यातूनच हा एक छोटासा उपक्रम आहे। त्यातूनच आम्ही युवांसाठी हे दाखले वाटपचं शिबिर आज आम्ही आयोजित केलेलं आहे। धन्यवाद। मला हे दाखला काढायचा होता, खूप टाइमपासून काढायचं होतं आणि मी खूप ठिकाणी जाऊन प्रयत्न करत होते पण ते नाही झालं। बट आज स्वप्नील काटे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी नव मंडळ यांनी आज इथे शिबिर ठेवलं आणि त्यांच्यामुळे माझं आज एका दिवसात मला सगळे माझे दाखले भेटले आहेत आणि त्यांची खूप खूप आभारी आहे। थँक्यू।